15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनमाड शहरात विविध सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाची प्रतिमा भेट देणे आणि रुग्णालयात फळ वाटप करून पत्रकारांची हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात करण्यात आली आहे। शासकीय कार्यालयांना संविधान उद्देशिका भेट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांना भेटी दिल्या। यामध्ये मनमाड नगर परिषद, पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे, लोहमार्ग पोलीस स्टेशन, संत बार्नबा चर्च, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि करुणा हॉस्पिटल यांचा समावेश होता। या सर्व ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व संस्था प्रमुखांना सन्मानपूर्वक संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। रुग्णालयात फळ व अल्पोपहार वाटप, सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची प्रकृती विचारपूस करण्यात आली। तसेच रुग्णांना केळी, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले। पत्रकारांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहावयास मिळाला। पत्रकार संघाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे मनमाड शहर परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। केवळ बातम्यांपर्यंत मर्यादित न राहता समाजात घटनात्मक मूल्य रुजविणे आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता। यापुढेही पत्रकार संघातर्फे असे विविध सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे। पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती। या प्रसंगी डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अफरोज अत्तार, मार्गदर्शक आझाद आव्हाड, संस्थापक अध्यक्ष नाना हिरे आणि शेख माधुरी मगर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी माधुरी मगर, मनमाड।